We love the girl in you. Hey woman, we love the girl in you. नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. प्रत्येक महिला दिनानिमित्त आपण नेहमीच महिलांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करत असतो. महिला म्हटलं की त्यांच्या पुढे समस्या ह्या आल्याच, प्रॉब्लेम हे आलेच, पण या प्रॉब्लेम्स, या संघर्षाला, या समस्यांना तोंड देत त्या स्वतः निखरत जातात आणि त्याबरोबर इतरांनाही घडवत असतात. आजच्या जागतिक महिला दिन विशेष या सदरामध्ये आपण आज भेटणार आहोत सीमा कुचेरिया यांना, ज्या ज्योतिष क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम, आज तुम्ही ज्योतिष क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा आलात? म्हणजे प्रत्येक क्षेत्राची आपल्याला आवड असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये जात असतो, पण तुम्हाला या क्षेत्राची आवड होती की तुम्ही काय म्हणू आपण की नाही का एक संधी मिळाली आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये शिरला, असं काही झालं तुमच्या बरोबर? नाही, ज्योतिष क्षेत्राची आवड मला पूर्वीपासूनच होती. मग आमच्या घरात लहानपणापासूनच मी पंचांग पाहिलेलं होतं. दरवर्षी पाडव्याच्या वेळेस आमच्या इथे पंचांग यायचं. ते पंचांग मला हाताळायला खूप आवडायचं, त्यातल्या गोष्टी वाचायला आवडायच्या. कळो किंवा न कळो, पण खूप उत्सुकता असायची की हे काय आहे, ते काय आहे. त्याची जी उत्सुकता होती किंवा जिज्ञासा होती, त्याचं पुढं रूपांतर आवडीमध्ये झालं आणि मी ज्योतिष क्षेत्रामध्ये प्रवेश केला. ज्योतिष क्षेत्रामध्ये जायचं म्हणजे आपण जर पाहिलं आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर यामध्ये पुरुषांची संख्या खूप जास्त आहे, की पुरुष लोकांनी ज्योतिषशास्त्र हे क्षेत्र निवडलेले आहे. आणि महिला म्हटलं की घरातून प्रॉब्लेम हे येतातच की नाही या क्षेत्रामध्ये नको जायला. तो तुम्हाला घरातून हा पाठिंबा मिळाला की काय, म्हणजे कशा प्रकारे घरातल्यांनी रिॲक्शन दाखवली ह्याच्यावरती की तुम्ही या क्षेत्रामध्ये जाणार आहात? मला माझ्या कुटुंबाकडनं ज्योतिषाचा अभ्यास करायला कधीच अडवलं गेलं नाही. त्यांना मला पूर्ण मोकळीक होती की जे मला आवडते ते मी जोपासावं आणि त्यात पुढे जावं. त्यामुळे मी हा अभ्यास शिकले आणि त्याच्यामध्ये अपडेट करत राहिले. आणि घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. माझे पती पण ज्योतिषाची आवड ठेवतात, वास्तूची आवड ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना विश्वास असल्यामुळे आणि घरातलं सगळंच वातावरण धार्मिक असल्यामुळं मला या बाबतीमध्ये कधी बंधन आलं नाही की ज्योतिषाचा अभ्यास करू नये. आणि त्यामुळेच मी आज एवढी अभ्यास करून पुढे आलेली आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रवेश केला तर त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये झालेला बदल काय? पूर्वी फक्त आपण घरात राहायचो किंवा घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मुलं, घरातले जे स्वयंपाक हे ते. त्याच्यानंतर जेव्हा मी हा अभ्यास केला त्यावेळेस माझ्या मैत्रिणी किंवा काही मैत्रिणींचे नातेवाईक ते माझ्याकडे यायला लागले आणि काही त्यांच्या समस्या सांगू लागले. त्या समस्या सोडवताना उपाय दिले की त्यांना त्याचा इफेक्ट येऊ लागला आणि ते सांगू लागले की सीमा मॅडम तुम्ही हे सांगितलं त्याच्यामुळं हे छान झालं, आमचा असा बदल झाला. मग हे बदल बघून मलाही खूप आनंद वाटू लागला आणि मग मलाही पुढे पुढे अभ्यास वाढवण्याची इच्छा निर्माण व्हायला लागली आणि मी पुढे अभ्यास वाढवत नेला. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? मी महिलांना एवढा संदेश देईल की जर आपल्याला आपल्या कला जोपासायच्यात किंवा आपल्यातले सुप्त गुण जे आहेत ते जोपासायचे आहेत तर आपल्या कुटुंबाकडे बघून, आपल्या मुलाबाळांकडे बघून, आपलं कम्फर्ट झोन मेन म्हणजे सोडून आपण ते जोपासायला पाहिजे. त्याचे नवीन नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत ते आपण अंगीकारायला पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट आलेले आहेत आता, ते अपडेट स्वीकारून मध्ये आपण प्रगती करायला पाहिजे. हा संदेश मी महिलांना देईल. खूपच छान सीमा कुचेरिया मॅमने आपल्याला सांगितलंय की आपला कम्फर्ट झोन सोडून आपण एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्यामध्ये जे काही सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांनाही आपण वाव दिला गेला पाहिजे. जसं म्हणतात की इफ यू टेक एव्हरी प्रॉब्लेम ॲज अ चॅलेंज देन नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. म्हणजे जर तुम्ही एखाद्या समस्येला एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं, एक आव्हान म्हणून जर स्वीकारलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही इम्पॉसिबल राहणार नाही. धन्यवाद मॅम. अशाच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज. We love the girl